आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, तयाचा हरी खा वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवणा, अखंड चिंतना विठोबाचे. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पारा नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, तयाचा हरी खा वाटे देवा. पांडुरंगा करू पांडुरंग करू प्रथम नमना, पांडुरंग करू प्रथम नमना. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. कृपदाने कथेचा विस्तारू, कृपदाने कथेचा विस्तारू. जगपदारे जगपदारे हे पांडुरंग प्रथम हे कृष्ण बिभस्तु संवाद भूतोर्गितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै, कृती निर्मितायेन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवना पावानी, आदित्रय जननी देवांचे या. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरी खा वाटे देवा. विठ्ठल ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाये, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविते. मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. प्रस्तुत
कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य आपल्या महाराष्ट्राचं भूषण जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगाचं चिंतन पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. सर्वांना माहिती आहे कैलासवासी मनकर्णा शिवराम कराळे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कराळे परिवाराने हरिकीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. कीर्तन सुरू व्हायला थोडासा उशीर झालेला आहे, तरीसुद्धा सर्व श्रोतेवर्ग बसलेले आहेत. सर्वांचे चेहरे प्रसन्न आहेत. एक भगवंताचं नामस्मरण ऐकण्याची सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत आहे. या कीर्तनासाठी ज्यांची साथ आहे, गायनाचे जे साथ करत आहेत माझे मोठे भाऊ आहेत. महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजाचं नाव आहे. आदरणीय हरिभक्तपरायण अक्षय महाराज गर्जे असतील, त्यांच्यासाठी एकदा टाळी झाली पाहिजे, त्यांना माझं वंदन आहे. दुसरे असणारे आमचे गुरुबंधू आदरणीय आकाश महाराज सरोदे, त्यांनासुद्धा मी वंदन करते. माझे वडील आदरणीय नामदेव महाराज मुखेकर, मृदुंगाचार्य माझे छोटे भाऊ आहेत किशोर महाराज मुखेकर, आणि आम्हा सर्वांना जे मृदंगाची साथ करत आहेत दादांचं महाराष्ट्रभर नाव आहे. ऋषिकेश दादा फटांगरे, दादांना सुद्धा माझं वंदन आहे. हार्मोनियमची जे साथ करत आहे आदरणीय पोपट बाबा, वयाने मोठे आहेत, परमार्थामध्ये रुजलेली माणसं आहेत ही सगळी, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देते. विठ्ठल आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत जे व्यवस्थितरित्या पार पाडण्याचं काम करत आहेत त्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे आदरणीय सोमनाथ इंगोले. आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. हा कार्यक्रम ज्ञानदीप लावजगी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधी जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो पाहायला मिळेल. त्या चॅनलवरती हा कार्यक्रम शूटिंग होत आहे. दादा आदरणीय सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलेले आहेत. सर्वांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देते. आदरणीय माझ्या वडिलांचे मित्र आमचे पोपट मेजर, त्यांना सुद्धा धन्यवाद देते. चेहरे ओळखीचे आहेत पण सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. तुम्ही सर्वच मंडळी माझ्यापेक्षा वयानं, मानानं, तपानं, अधिकारानं, अनुभवानं सगळी मोठी असलेली मंडळी, सर्वांना माझं वंदन आहे. विठ्ठल कुणी म्हणेल पहा पुण्यस्मरण आहे, पुण्यस्मरणाला का बरं कीर्तन करायचं आहे, का बरं भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, तर आपल्या अडीअडचणीने ज्या काही उणिवा शिल्लक राहत असतात त्या उणिवा भगवंताच्या नामाने भरत असतात. म्हणून भगवंताचं हरिकीर्तन आपण इथे करत आहोत. प्रत्येकाला या भजनाची आवड आहे का? प्रत्येकाला आवड नाही आहे. भगवंताचं भजन करण्यासाठी कितीतरी जन्माचं पुण्य असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस भगवंताचं भजन आपल्याकडून घडतं. पहा, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, हे भाया विठाले कृपा केली, हे भाया विठाले कृपा केली, जन्म जन्मामी बहु पुण्य केले, जन्म जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. त्याचे मुख्य हरी पैठा होय, त्याचे मुख्य हरी पैठा होय, त्याचे मुख्य हरी पैठा हो, त्याचे मुख्य हरी पैठा अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुख्य हरी पैठा होय, मुखी हरी पैठा हो, अनंत जमीन सुकृत मुखी हरी पैठा हो. अनंत जन्मीची
पदरी त्याच्या मुखी हरिपैठा होय. कितीतरी जन्माचं पुण्य असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस भगवंताच्या नामाची आवड आपल्याला लागत असते. पहा, ही जी गेलेली माता आहे, खरोखर धन्यता आपण त्यांच्या परिवाराला द्यायला पाहिजे. एवढा मोठा कराळे परिवार आहे. एवढा परिवार एकत्रीमध्ये येऊन आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक प्रयत्न करत आहेत. पण आपण कितीही जरी प्रयत्न केले तरीही सुद्धा आई आणि वडील यांच्या ऋणामधून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. विठ्ठल. कारण आपलं शास्त्र सांगतं, मातृदेव भव पितृदेव भव. आई आणि वडील हे दोघे साक्षात देव आहेत. आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांच्या ऋणामधून आपण मुक्त होऊ शकत नाही. हे मनुष्य जीवनच असं आहे. पहा, एका भाड्याच्या खोलीसारखं. आपल्याला एकदा का भाड्याच्या खोलीमध्ये आपण राहत असू आणि त्या मालकानं जर सांगितलं माझी खोली उद्या मला खाली पाहिजे, तर आपण काही म्हणू शकतो का? अगदी त्याप्रमाणे आपलं मनुष्य जीवन आहे. पहा, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू. ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा, ये कफन में बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. इथं कुणीच नाही. पहा की त्याला माहिती नाही की मला मृत्यू येणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो क्षण येणार आहे. पण तो क्षण येण्या अगोदर आपण कसं जीवन जगायचं आहे आपल्या हातामध्ये आहे. पहा, कारण मनुष्य जन्म एक संधी आहे आणि या संधीचं सोनं हे प्रत्येकाला करता येत नाही. विठ्ठल. आज कराळे परिवाराने कितीही प्रयत्न केला की आम्हाला आमच्या आईशी बोलायचं. बोलू शकतात का ते? बरं ठीक आहे, समोरासमोर आईसोबत नाही बोलू शकत, मी फोनवरती माझ्या आईशी बोलते. मुलीची इच्छा असेल, मुलाची असेल, परिवाराची आहे, फोनवरती ते बोलू शकतात का? बरं ठीक आहे, फोनवर नाही बोलू शकत, एखादी चिठ्ठी म्हणा, पत्र म्हणा, त्यामध्ये आईशी बोलू शकतात का? अशा ठिकाणी गेलेल्या आहेत त्या की तिथं आपला कसलाच संपर्क होणार नाही. भा चिठ्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. अशा ठिकाणी गेलेल्या आहेत त्या की आपण कसाही संपर्क त्यांच्याशी जर केला तरी सुद्धा आपण त्यांच्याशी संपर्क करू शकत नाही. विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलेला आहे. कुणाला म्हणायचं बरं तुकोबराया? सत्य असत्याचा निवाडा करणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबराया आहेत. कुणाला म्हणायचं बरं तुकोबराया? कुणाच्याही देखाव्याला कधीही न भुलणारे म्हणजे तुकोबराया आहेत. आपली थोडीशी जरी कुणी स्तुती केली की आपण हरभऱ्याच्या झाडावर चढलेला असतो. पण तुकोबराया कुणाला म्हणायचंय की जे कुणाच्याही देखाव्याला कधी भुललेले नाहीत. कुणाला म्हणायचंय तुकोबराया? तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम राम राम तुकाराम राम 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 तुकाराम तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ राम घेत कापलम राम घेत कापलम तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकोबराय कुणाला म्हणायचं आहे? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, की ज्यांच्या नावाने ते यमाला सुद्धा कंप फुटावा. या तुकोबरायांचं एक वेळेला भांडण झुंपलं. कुणाबरोबर? तर देवाबरोबर. कशावरून? तर संत मानण्यावरून. देव तुकोबरायांना म्हणू लागले, तुकोबराया तुम्ही यांना संत म्हणा. तुकोबराया म्हणाले, देवा यांना मी संत का बरं म्हणू? देवानं सांगितलं, तुकोबराया ही खूप मोठी माणसं आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर यांचं नाव आहे, टी व्ही चॅनलवर एक खूप गाजलेली मंडळी आहे, पैशांनी सुद्धा खूप मोठी माणसं आहे, तुम्ही यांना काय म्हणा? संत म्हणा. तुकोबरायांनी सांगितलं, देवा या लोकांना मी संत म्हणणार नाही. देव म्हणाले, तुकोबराया तुम्हाला माझी शक्ती माहिती नाही का? मी माझ्या शक्तीच्या जीवावरती काहीही करू शकतो आणि तुम्ही माझं ऐकत नाहीत. या लोकांना तुम्ही संत म्हणायला तयार नाहीत. तुकोबरायांनी सांगितलं, देवा तुला तुझ्या सामर्थ्य शक्तीवरती माझं जे वाटोळं करता येईल ते कर, पण या लोकांना मी संत म्हणणार नाही. करी सिती देवा तरी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. काय सांगितले तुकोबरायांना? तुला जे करता येईल देवा तू ते कर, पण या लोकांना काय मी संत म्हणणार नाही. देवाच्या वरवर सांगण्यातून जे तुकोबराया देवाचं ऐकायला तयार नाहीत, तेच तुकोबराया या अभंगाच्या शेवटच्या चरणामधून असं म्हणतायत की मला त्या पुरुषाची सेवा घडावी, आणि जर घडली तर माझ्या दैवाला पारावर राहणार. तुका म्हणे माझा गडोत्यांची सेवा, 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 करी माझ्या दैवा पार नाही, करी माझ्या दैवा पार नाही, नाही नाही नाही, तुळे कन्यापुत्र होती साठी का, तुळे कन्यापुत्र होती साठी का, तुळे कन्यापुत्र होती साठी का, पुत्र होती साठी का, तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझा देवा पार नाही, नाही नाही, कुळे कन्यापुत्र होती जे सात्विक, 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 तुका म्हणे माझा गडोत्यांची सेवा, तुका म्हणे माझा गडोत्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार
स्तोत्रामधून तुकोबाराय आपल्याला सांगतायत, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. देवाच्या वरवर सांगण्यातून जे तुकोबाराय देवाचं ऐकायला तयार नाहीत, ते तुकोबाराय असं म्हणतायत की मला त्या पुरुषाची सेवा घडावी, आणि जर घडली तर माझ्या दैवाला पारावर राहणार नाही. आता मला सांगा, तुकोबाराय इच्छा व्यक्त करतायत की मला त्या पुरुषाची सेवा घडावी. ज्या पुरुषाची सेवा घडावी अशी तुकोबाराय इच्छा व्यक्त करतायत, त्या पुरुषाची योग्यता काय असली पाहिजे बरं? त्याची पात्रता काय असावी की तुकोबारांना वाटते मला त्याची सेवा घडावी? याचाच आपल्याला विचार करायचा आहे. कारण मनुष्य जन्म हा आगळा वेगळा जन्म आहे. भगवंताने अगोदर इतर सृष्टी निर्माण केली, परंतु त्या सृष्टीकडे पाहून देवाला समाधान वाटत नव्हतं. ऐसे देखून सृष्टी ते सुख न वाटेची देवा दे. देवाने विचार केला की कुत्रा मी तयार केलेला आहे आणि त्याला मी तयार करून सुद्धा तो मला जाणत मानत नाही. असं कशामुळे होतं बरं? तर भगवंतानी विचार केला, आणि विचार केल्यानंतर देवाच्या असं लक्षात आलं की यांच्या ठिकाणी ज्ञान नाही. ज्ञान नसल्यामुळे हे जाणत मानत मला नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते, काही एक उपजता मरती, बैरी अंग होती पांगुळ मोकळे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते, काही एक उपजता मरती, बैरी अंग होती पांगुळ. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पाप कशाला म्हणावं, पुण्य कशाला म्हणावं याचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी नाहीये. म्हणून भगवंतानी विचार केला की यांच्याकडे ज्ञान नसल्यामुळे हे जाणत मानत नाहीत, म्हणून ज्ञान असणारी अशी जीवसृष्टी निर्माण करावी की जे आपल्याला जाणतील, मानतील, क्रियेमध्ये काहीतरी बदल घडवतील. म्हणून भगवंताने हे मानवी शरीर मोठ्या आदराने निर्माण केलेलं आहे. बाहुल्य मनुष्य देही निजज्ञान घातले पाहि. आणि कहे ज्ञान नाही कोणे, आणि कहे ज्ञान नाही कोणे, आणि कहे ज्ञान नाही कोणे, आणि कहे ज्ञान नाही कोणे. याच जही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे जाणे नाही कोणे, आणि कहे जाणे नाही कोणे. एकदा टाळी झाली पाहिजे जोरात. आणि काही ज्ञान नाही कोटी, याच देही घडे देवाचे भजन. भगवंतांनी ज्ञान फक्त मानवी देहामध्येच घातलेलं आहे. एका ठिकाणी ज्ञानोबाराय सुद्धा आपल्याला सांगतात, पहा की भगवंताने या मानवी देहामध्ये एवढं ज्ञान भरलेलं आहे की या ज्ञानाच्या उपयोगाने आपण स्वतःची सोडवण स्वतः करून घेऊ शकतो. आपुलिया पाना करा सोडवाना, आपुलिया पाना करा सोडवाना. आपुलिया पाना करा सोडवाना, आपुलिया पाना करा सोडवाना. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे,
सांगतायत, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. या मानवी देहामध्ये भगवंतांनी एवढं ज्ञान भरलेलं आहे की या ज्ञानाच्या उपयोगाने आपण स्वतःची सोडवणं स्वतः करून घेऊ शकतो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. कधी कधी असं होतं पहा, माणसाला संधी प्राप्त होऊन सुद्धा माणूस ती संधी अज्ञानाने गमावतो. तुम्ही म्हणाल कस काय? माऊलींची एक ओवी आहे, उदाहरण सांगेन मी तुम्हाला. एक राजघराण्यातील व्यक्ती रस्त्यानं चालला होता. थोडासा गडबडीमध्ये असल्यामुळे त्याच्याकडे काही मौल्यवान वस्तूचं गाठोडं होतं. गडबडीमध्ये चाललेला होता, ते मौल्यवान वस्तूचं गाठोडं रस्त्यामध्ये पडलेलं आहे. जसं पडलं त्याने तसंच ठेवलं आणि तो तिथून निघून गेलेला आहे. पाठीमागून एक सामान्य व्यक्ती आलेला होता. त्यांनी विचार केला की देवाने आपल्याला डोळे दिलेले आहेत, या डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो, व्यवस्थित चालू शकतो. परंतु जे लोक अंध आहेत की ज्यांना दिसत नाही, ते रस्त्यानं कसे जात असतील बरं? हा विचार त्याने केलेला आहे आणि असलेले डोळे त्याने झाकून घेतलेले आहेत. रस्त्याने डोळे झाकले आणि चालत राहिला. त्याच्या पायाला ते मौल्यवान वस्तूचं गाठोडं लागलं. जसं गाठोडं लागलं तसं तो म्हणतोय की अंध व्यक्तीला रस्त्यानं अशाच ठेसा खात खात जावं लागत असेल. मग ते मौल्यवान वस्तू, त्यामध्ये पैसा असेल, सोनं असेल, काही सुद्धा असू शकतं. माऊली असं म्हणतायत, एवढी धन प्राप्त होण्याची वेळ आली होती, पण याने ही संधी अज्ञानाने गमावली. कैचे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे, की आसती आपुले डोळे आपणची झाकी. माणूस असलेले डोळे झाकतो आणि अंध म्हणतो. तुम्ही म्हणाल कस काय? मनुष्य जन्माला येऊन सुद्धा ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं भजन नाही, त्यांचे डोळे असून सुद्धा कसे आहेत? झाकलेलेच आहेत की नाही? विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे, तर या ज्ञानाचा उपयोग काय आहे बरं? तर माणसाने काय करावं आणि काय करू नये, काय खावं आणि काय खाऊ नये. मग माणूस करायला पाहिजे तेच करतो का? माणूस नेहमी काहीतरी उलट करत राहतो. म्हणून संत मंडळी आपल्याला जागृत करण्याचं काम करतायत. संत आपल्याला सांगतात, तुम्ही जर वेळेवर जर जागे झाले नाही ना, तर एक दिवस हाय हाय करण्याची वेळ येईल. जागा होई करी हिताचा उपाय, तुका म्हणे हाय करीसे मग. संत मंडळी आपल्याला जागृत करण्याचं काम करतायत. एका साधकानं गोड प्रश्न केला, तुकोबराया, तुम्ही आम्हाला सांगताय की जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे नाहीत, जे कसंही आचरण करतात, यांच्या बाबतीमध्ये काय होईल हे तुम्ही आम्हाला सांगितलं, पण सगळीच मंडळी वाईट आहे का? काही चांगली सुद्धा माणसं आहेत, आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणारी सुद्धा माणसं आहेत. मग जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, करायला पाहिजे त्याच गोष्टी करतात, अशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं बरं? तर त्याचं उत्तर तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. आपुलिया गीता जो असे जागता, 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 आपुलिया गीता जो असे जगता, आपुलिया गीता जो असे जगता, आपुलिया गीता जो असे जगता, आपुलिया गीता आपुलिया गीता जो असे जगता, आपुलिया गीता जो असे जागता, 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 आपुलिया गीता जो असे जागता. धन्य माता पिता
चरणामध्ये तुकोबराय आपल्याला सांगतायत, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. तुकोबराय आपल्याला सांगतायत पहा, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आता मला सांगा, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्यता तर त्याला द्यायला पाहिजे होती, मग त्याच्या आई वडिलांना तुकोबराय का बरं धन्यता देतात? ज्यावेळेस मुलगा अभ्यास करतो, नंबर मिळवतो, सत्कार त्या मुलाचा व्हायला पाहिजे की त्याच्या आई वडिलांचा? अभ्यास कोणी केला? मुलांनी केला. सत्कार सुद्धा त्या मुलाचा व्हायला पाहिजे. ज्यावेळेस मुलगा चोरी करतो, पकडला जातो, शिक्षा आई वडिलांना की त्या मुलाला? मुलाला. चोरी कुणी केली? त्या मुलानेच केलेली आहे. मग जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्यता तर त्यालाच पाहिजे होती. मग धन्य माता पिता तयाची असं का बरं म्हणतात तुकोबराया? तर त्याचं मार्मिक गोड उत्तर गुरुवर्य रामेश्वर महाराजमुळे हे देतात. पहा, ज्ञानोबरायांचं उदाहरण देऊन, ज्यावेळेस ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा, सगळी संत मंडळी, ऋषी मुनी, गंधर्व, सगळी तीर्थ ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला आलेली आहेत. समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे, हाताखाली दंड दिलेला आहे. का तर संन्यासाच्या हाताखाली दंड दिला जातो. सगळी मंडळी ज्ञानोबरायाकडे पाहून रडत आहे. यामध्ये एवढं काही विशेष नाही. साक्षात भगवान परमात्मा सुद्धा ज्ञानोबरायाकडे पाहून रडत आहेत. ज्यावेळेस भगवंताला रडताना रुक्मिणी माता पाहते, रुक्मिणी माता विचारते, देवा ही सगळी मंडळी ज्ञानोबरायासाठी रडते, यामध्ये मला एवढं काही विशेष वाटलं नाही, पण तुम्ही का बरं रडताय? त्यावेळेस भगवंताने उत्तर दिलं, ऐक रुक्मिणी, माझ्यापेक्षा सुद्धा माझ्या ज्ञानोबरायांचा महिमा हा अगाध आहे. ज्यावेळेस भगवंताचे हे शब्द रुक्मिणी माता ऐकते ना, त्यावेळेस रुक्मिणी मातेच्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडतात. पहा, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य आहे त्या आईचं कुस का जिच्या पोटी हे रत्न जन्माला आलेलं आहे. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, ज्ञान सखाया. निवृत्ती राया, राया, ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखाया. रुक्मिणी मातेनं कोणाला धन्यता दिलेली आहे? आई वडिलांना धन्यता दिलेली आहे. म्हणून तर तुकोबराय काय म्हणताय? धन्य माता पिता तयाची. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. जागे राहायला सांगितलंय, पण आपण जागे कुठं आहोत ना, याला फार किंमत आहे. पहा, काही काही रात्रभर जागे आहेत, पण काय करतात? मग त्यांना असं वाटायला नको की इथं आमचा नंबर तुकोबरायांनी लावला की काय. जागं राहणं कुणाला म्हणावं बरं? ज्यांना देव, देश आणि धर्म समजलेला आहे ना, ते आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. देव देशाना धर्मा पायी प्राण घेतला हाती, शुरामी सरदा
शिवाजी राजांना जागं राहायला म्हणावं पहा. ज्यांना देव समजला, देश समजला, धर्म समजलेला आहे ना, ते आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. विठ्ठल दुसऱ्या साधकानं तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराया, जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत अशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे, पण जे सात्विक कन्यापुत्र आहेत, जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत अशांच्या बाबतीमध्ये त्या देवाला काय वाटतं बरं? तर त्याचं उत्तर तुकोबराया अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये अक्षरदादासाठी टाळी झाली पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. अगोदर कन्या शब्द तुकोबरायांनी वापरलेला आहे, पुत्र शब्द नंतर वापरलेला आहे. आपण कन्यामध्ये जर उदाहरणं घेतली तर संत मीराबाई, संत जनाबाई या ज्या महिला भक्त होऊन गेलेल्या आहेत, यांनी स्वतःचं जीवन त्या भगवंताच्या चरणाजवळ अर्पण केलेलं आहे. पहा, अखंड त्या भगवंताचं भजन, अखंड त्या भगवंताचं भजन. मग कुणी म्हणेल भगवंताचं भजन करायचं, मग कोणतं भजन करायचं? तर ज्याला जे म्हणायला आवडेल ना त्यांनी ते म्हणायचं आहे. पहा, कुणाला हरी आवडेल, कुणाला गोविंद आवडेल, कुणाला गोपाळ आवडेल, ज्याला जे म्हणायला आवडेल त्याने ते म्हणा. पण भगवंताचं भजन हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. गोविंद गोपाल हरी नारायण, गोविंद गोपाल हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. ज्याला जे म्हणायला आवडणार आहे ना त्यांनी ते म्हणायचं आहे, परंतु भगवंताचं भजन करायचं. विठ्ठल. समाजाने मीराबाईंना एवढा त्रास दिला तरी सुद्धा त्यांनी त्या त्रासाचा विचार न करता फक्त भगवान परमात्मा माझा आहे, मी त्या देवाची भक्ती करणार, त्याचं नामस्मरण करणार आहे, एवढंच डोक्यामध्ये ठेवून अहोरात्र त्या कृष्णाचं भजन मीराबाईंनी केलेलं आहे.
काहे तेरी आँखियों में पानी, काहे तेरी आँखियों में पानी हो, काहे तेरी आँखियों में पानी, काहे तेरी आँखियों में पानी हो। कृष्ण दीवानी मीरा श्याम दीवानी, कृष्ण दीवानी मीरा श्याम दीवानी, दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा श्याम दीवानी, ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा श्याम दीवानी। प्रीता में भागी जब मिल जाए, जग तो क्या सृष्टि हिल जाए, जग तो क्या सृष्टि हिल जाए। प्रीता में भागी जब मिल जाए, जग तो क्या सृष्टि हिल जाए, जग तो क्या सृष्टि हिल जाए। झुक जाए अभिमानी, झुक जाए अभिमानी हो। कृष्ण दीवानी मीरा श्याम दीवानी, कृष्ण दीवानी मीरा श्याम दीवानी, दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा श्याम दीवानी, मीरा श्याम दीवानी, जय विठोबा रखुमा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय आपल्याला सांगतायत, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. मग हे सात्विक आहेत हे कशावरून ओळखायचंय बरं? गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता
गीता भागवत करीती श्रवण 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 अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे अखंड तिसऱ्या चरणामध्ये तुकोबर आपल्याला सांगतायत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. सात्विक कन्यापुत्र कशावरून ओळखायचे तर ज्यांच्या जीवनामध्ये गीता आणि भागवताचं श्रवण आहे आणि अखंड त्या भगवंताचं चिंतन आहे. पहा नाम गावो नाम ध्यावो नाम गावो नाम ध्यावो नाम विठोबाला नाम गावो नाम घेऊ नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे नाम गावो नाम नाम गाऊ नाम गाऊ नाम गाऊ नाम गाऊ नाम विठोबाला नाम विठोबाला नाम विठोबाला राजा गाव
कसे ओळखायचे आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये अखंड त्या भगवंताचं भजन आहे. भगवंताच्या भजनाच्या व्यतिरिक्त स्वतःला दुसरा कुठलाच छंद नाही. अहोरात्र त्या भगवंताचं भजन करायचं. निस्वार्थ मनाने ते भगवंताचं भजन करत जे सात्विक कन्यापुत्र आहेत, अशा सात्विक कन्यापुत्रांचा आनंद त्या भगवंताला वाटतो. विठ्ठल 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कैलासवासी मनकर्णा कराळे सर्वांच्या वतीने भगवंताकडे प्रार्थना आहे की देवा त्यांना तुझ्या चरणाजवळ स्थान दे. सर्वच गायक वादकांनी सुंदर अशी साथ केली. सर्वांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते. हा कार्यक्रम ज्यांनी शूटिंग केलेला आहे आदरणीय सुरेश दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व बसलेले श्रोतेवर्ग सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊन झालेली सेवा माझ्या गुरूंच्या चरणावरती ईश्वर चरणावरती अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी बोली लिली करू दिवा बोली करा क्षमा कर चरिला ठिकाण में अपना क्षमा कर दपान निशाने भरा कमाया में करा क्षमा कर ज्ञानदेव सारा ज्ञानदेव भगवान की जय भगवान ज्ञानेश्वर महाराज